श्रावण महिना म्हटला की खूप सगळे उपवास आले, पूजा आली, अगदी देवासाठीचा नैवेद्य आणि सत्यनारायण पूजा कशी विसरता येईल. तर सत्यनारायण पूजेसाठी आपण जो प्रसाद बनवतो तो आज आपण बनवलेला आहे. खूप सगळ्या टिप्स पाहणार आहोत, त्याचबरोबर अगदी सुटसुटीत रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. अचूक साहित्य प्रमाण आणि प्रत्येक टिप्स अगदी सविस्तरपणे आपण शेअर केली. त्यामुळे अगदी रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारा हा प्रसादाचा शिरा एकदा नक्कीच बनवा. सो हाय, मी कविताच किचनमध्ये घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता रेसिपीज. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांचं कविताच किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण तोंडात टाकताच विरघळणारा सत्यनारायण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहू. या वाटीच्या मापाने सगळं साहित्य प्रमाण मोजून घेणार आहोत. सुरुवातीला घ्यायचं 1.25 वाटी एवढा रवा घेताना अगदी बारीक रवा घ्यायचा. या ठिकाणी सत्यनारायण प्रसादाचा शिरा म्हटलं की सगळं साहित्य प्रमाण ही 1.25 वाटी या प्रमाणात असतं. रवा पाहू शकता, खूप छान बारीक असा रवा घेतलेला आहे. रवा जाड घ्यायचा नाही. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने 1.25 वाटी एवढी साखर घ्यायची आहे. हे पहा, अगदी सगळं साहित्य प्रमाण आपल्याला अचूकच मोजून घ्यायचं आणि एकाच वाटीचा वापर करायचा. त्यानंतर आत्ताच मी साजूक तूप बनवलेलं होतं. गरमागरम साजूक तूप आहे, त्यामुळे लगेचच मी म्हटलं सत्यनारायण प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. त्यामुळे लगेचच ही रेसिपी करण्यासाठी घेतलेली आहे. अगदी त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी एवढं साजूक तूप घेतलं. पुन्हा पाव वाटी घ्यायचं. आता या ठिकाणी साजूक तुपाचं प्रमाण चुकू नये यासाठी वितळलेलं साजूक तूप घ्या, म्हणजे तुमचं प्रमाण अजिबातही चुकणार नाही. हे पहा, 1.25 वाटी एवढं साजूक तूप आणि दाणेदार साजूक तुपाची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे किंवा वरील आय बटनवर क्लिक करून देखील तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने 1.25 वाटी एवढं दूध घ्यायचं. या व्यतिरिक्त लागणार आहे केळी, त्याचबरोबर आपल्याला काही ड्रायफ्रूट्स लागणार आहे आणि विलायची पावडर लागणार आहे. एवढं सगळं साहित्य लागणार आहे. दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी साजूक तुपामध्ये तुम्हाला जर अगोदरच केळी छान अशी परतवून घ्यायची असेल तरी देखील घेऊ शकता, परंतु या ठिकाणी केळी मी नंतर परतवणार आहे आणि अगोदर रवा छान असा भाजून घेते. कारण केळी आपण ज्यावेळेस परतवून घेतो आणि त्यामध्येच रवा परतवायला जातो त्यावेळेस व्यवस्थित असा रवा परतवले जात नाही. त्या केळीमुळे रवा देखील थोडासा चिटकतो. तसं होऊ नये यासाठी मी रवा अगोदर छान असा फुलेपर्यंत भाजून घेणार आहे. त्यासाठी आपण साजूक तूप आवश्यकतेनुसार वापरणार आहोत. जे 1.25 वाटी साजूक तूप घेतलं आहे ते पूर्णपणे वापरायचं आहे, परंतु ते कोणत्या वेळेस वापरायचं, कशा पद्धतीने वापरायचं हे देखील महत्त्वाचं असतं, जेणेकरून तुमचा रवाचा शिरा जो आहे तो छान असा तोंडात टाकताच विरघळणार. आता रवा छान असा फुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता हा रवा मी एका बाजूला करून घेते आणि त्याच कढईमध्ये लगेचच केळी छान अशी परतवून घेते. आता या ठिकाणी तुम्हाला जर हा रवा काढून घ्यायचा असेल तरी देखील काढून घेऊ शकता, किंवा अगोदर केळी छान अशी तुपामध्ये परतवून त्याच्यातच रवा तुम्ही भाजला तरीही चालणार आहे. परंतु तुम्हाला जर अगोदर केळी परतवून घेऊन त्यामध्येच रवा भाजायचा असेल तर तुमची कढई ही छान जाड बुडाची असायला हवी, जेणेकरून तळाशी करपत नाही, चिटकत नाही आणि परफेक्ट असा रवा भाजला जातो. आता ही कढई जी आहे ती पितळाची कढई आहे आणि पितळाची कढईमध्ये थोडासा तळाला चिटकू शकतो. त्यामुळे या ठिकाणी मी रवा अगोदर सेपरेट भाजून घेतला, त्यानंतर केळी भाजून घेतली. आता बऱ्याचदा शिरा काही वेळानंतर थोडासा रंग काळपट पडतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे केळी जर तुम्ही साजूक तुपामध्ये छान परतवली नाही तरी देखील होऊ शकतं. त्यामुळे केळी परतवताना अगदी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची. केळी छान अशी परतवून झाल्यानंतर मी रव्यामध्ये ती छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता या ठिकाणी केळी जर साजूक तुपामध्ये व्यवस्थित परतवली गेली नाही तर जे रव्यामध्ये साजूक तूप आहे ते सगळं त्यामध्ये शोषले जातं. त्यामुळे केळी व्यवस्थित अशी परतवून घ्या. त्यानंतर केळी परतवून घेतल्यानंतर रव्यामध्ये देखील 2 ते 3 मिनटं पुन्हा एकदा मी छान असं भाजून घेतला होता केळीमध्ये रवा. त्यानंतर दूध देखील व्यवस्थित असं गरम झालं आहे, उकळी आलेली आहे आणि हे जे दूध आहे ते आपल्याला 2 ते 3 बॅचेसमध्ये टाकायचं. आता एकाच वेळेस टाकलं तर अंगावर उडण्याची देखील शक्यता असते, त्यामुळे मी अगदी हे दूध 2 ते 3 वेळेस करून या ठिकाणी टाकणार आहे. हे पहा, खूप छान परफेक्ट असा आपल्याला हा शिरा बनवायचा आहे. या ठिकाणी सांगितलेली प्रत्येक टिप्स जर तुम्ही फॉलो केली तर तुमची रेसिपी अगदी अचूक आणि उत्तम होणार आहे. अगदी सत्यनारायण प्रसादाचा शिरा श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक घरोघर बनवला जातो आणि तो प्रसादाचा शिरा अगदी श्रद्धापूर्वक बनवला जातो. परफेक्ट असा तोंडात टाकताच विरघळणारा हा शिरा
करण्याच्या खूप सगळ्या टिप्स आपण पाहत आहोत. त्यामुळे तुम्हाला जर प्रत्येक रेसिपी अशाच पद्धतीने भरपूर टिप्ससहित शिकायची असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील दिलेलं आहे किंवा या व्हिडिओच्या खाली जो माझा फोटो आहे त्यासमोर जे सबस्क्राईब नाव आहे त्यावर देखील क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला जो माझा फोटो दिलेला असतो त्या फोटोवर क्लिक करून देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्यानंतर दूध टाकल्यानंतर झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनटं छान वाफ काढून घेतली, जेणेकरून रवा छान असा फुगतो आणि त्यानंतर साखर टाकायची. साखर व्यवस्थित अशी या ठिकाणी मिक्स करून घ्यायची. आता ज्यावेळेस तुम्ही 1.25 किलो प्रमाणात हा शिरा बनवता त्यावेळेस साखर पूर्णपणे मिक्स करत असताना हा दुखतो, अगदी व्यवस्थित असं मिक्स करता येत नाही. त्यावेळी तुम्ही झाकण ठेवून साखर विरघळेपर्यंत 2 मिनटं वेट करू शकता. त्यानंतर मिक्स करणं देखील खूप सोपं जातं. हे पहा, साखर टाकल्यानंतर आपण छान असे साखर विरघळेपर्यंत 2 मिनटं झाकण ठेवलेलं होतं, छान मिक्स करून दिलेलं आहे. त्यानंतर सर्वात शेवटी टाकलेली आहे विलायची पावडर. विलायची मी साखरेमध्ये टाकून दळून घेतलेली होती, ती 1 चमचा टाकलेली आहे. विलायची छान अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचे आहे ते म्हणजे ड्रायफ्रूट्स. आता या ठिकाणी आपण ड्रायफ्रूट्ससाठी देखील काही तूप शिल्लक ठेवलेलं होतं, 1.25 वाटीमधलंच ते सगळं तूप या ठिकाणी टाकायचं. तूप छान असं गरम करून घ्यायचं आणि तुमच्या आवडीप्रमाणे त्याचबरोबर जे ड्रायफ्रूट्स आहे ते आपल्याला छान क्रंची या ठिकाणी तळून घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्सचं प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा कोणते ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडतात त्याचं प्रमाण जास्त घेतलं तरीही चालणार आहे. तूप छान असं गरम झालेलं आहे, लगेच ड्रायफ्रूट्स या ठिकाणी तळून घेणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये खूप सगळ्या उपवासाच्या रेसिपी असतील. श्रावण सोमवार शनिवारच्या थाळीच्या रेसिपीज आपण पाहणार आहोत. या सगळ्या रेसिपींची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि काल आपले चॅनलवर 8,000 एवढे सबस्क्रायबर झाले आहे. आपलं खूप जुनं चॅनल नाही, अगदी अलीकडेच तयार केलेलं हे चॅनल आहे, 1 ते 1.5 वर्षापूर्वीचं. तरीही आपल्याला 8,000 सबस्क्रायबर करण्यासाठी एवढे दिवस लागलेले असले तरीही 8,000 सबस्क्रायबर झाले आहे. आणि हेच 8,000 सबस्क्रायबर आपल्याला लवकरात लवकर 8 लाखापर्यंत न्यायचे आहे. त्यासाठी तुमचा सगळ्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. हे 8,000 सबस्क्रायबर 9,000पर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी या रेसिपीला जेवढे जास्त सबस्क्रायबर मिळवता येईल तेवढे सबस्क्रायबर मिळवा. तुमचा उदंड प्रतिसाद हीच माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. सगळ्यात शेवटी आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. त्यानंतर तुळशीचं पाणी यावर ठेवलेलं आहे आणि खूप छान रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारा हा आपला सत्यनारायण प्रसादाचा शिरा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. पटकन आपण तो सर्व करूया आणि देवासाठी नैवेद्य ठेवू. श्रावण महिना स्पेशल तुम्हाला आणखीन कोणकोणत्या नैवेद्याच्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि नागपंचमीच्या नैवेद्यासाठीच्या काही रेसिपीज आपण गेले 2 दिवसापासून पाहत होतो, त्या रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे. 1.25 किलो प्रमाणात तुम्हाला जर हा प्रसादाचा शिऱ्याची रेसिपी पाहिजे असेल ती देखील या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी देणार आहे, तिथून तुम्ही नक्कीच पाहू शकता. उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.